नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. भाजीपाल्याचे दर कोसळल्याने येवल्यातील राजापूर येथील शेतकऱ्यांनी 1 एकर कोथिंबिरीवर फिरवला नांगर. शेतकरी राजेंद्र देवराम वाघ यांनी 1 एकर मध्ये कोथिंबीरसाठी 40,000 खर्च करून उत्पन्न 3,000 मिळाल्यामुळे संतप्त शेतकरी फिरवला नांगर. बाजारात सध्या भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून त्यात कोथिंबिरीचे दर प्रचंड कोसळले. बाजारात अवघ्या 1 ते 2 रुपयांना जुडी विकली जात असल्याने कोथिंबीर उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. 1 एकर कोथिंबीरसाठी 30 ते 40,000 रुपयांचा खर्च करून पहिल्यांदा कोथिंबीर विकून अवघे 3,500 रुपये हातात आल्याने संतप्त झालेल्या राजापूर येथील राजेंद्र देवराम वाघ या शेतकऱ्याने आपल्या 1 एकर कोथिंबीरीवर नांगर फिरवलाय. ही मागणी शेतीमालाला चांगला भाव मिळावा, कारण खर्च जास्त होतो आणि उत्पन्न कमी होतो. शेतकरीचा कर्ज माफ करावा, त्याच्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो. कोथिंबीर नष्ट केलेली आहे. मी राजापूर गावचा शेतकरी राजेंद्र देवराम वाघ. मी 1 एकर कोथिंबीर नांगरून नष्ट केली, कारण मी 40,000 रुपये खर्च केला होता 1 एकर कोथिंबीरीसाठी, आणि ती मनमाडला नेली, विकायला नेली असताना 1 रुपया 2 रुपये जुडी मागायला लागली. 1 रुपया 2 रुपये जुडी मागितल्यानंतर मला संताप आला आणि मी तो डायरेक्ट न 1 रुपया घेता डायरेक्ट खाली करून दिला त्या मार्केट यार्डामध्ये, आणि तिथून निघून आलो. घरी आल्याला डायरेक्ट ट्रॅक्टर नागरगाळा घातला, 1 एकर कोथिंबीर डायरेक्ट नांगरून टाकली. कारण खर्च 40,000 रुपये झाला, उत्पन्न 3,000 रुपये झाले. त्याच्यामुळे ते टेन्शन आलं, त्याच्यामुळे असं वैताग आला. त्याच्यामुळे मग आपण निर्णय असा, सरकारची आमची अपेक्षा आहे शेतीमालाला चांगला भाव द्यावा, शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ करावं, अन्यथा आत्महत्येला कारण हेच घडतं. उत्पन्न जास्त होतं, हे खर्च जास्त होतो, उत्पन्न कमी होतं. आज शेतकऱ्याचं टेन्शन मध्ये येतं, त्याच्यामुळे आत्महत्या होत्या. याच्यासाठी सरकारनं, आम्हाला सरकारची अपेक्षा एवढीच आहे, सरकारनं संपूर्ण कर्ज माफ करावं. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, राजापूर. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.